सगळ्यांशी नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बरेत ना सगळे? मी पण बरी. बघा आता मी स्वयंपाकाला लागलेले आहे. लय उशिरा उठले मी. त्या मुलाच्या घरी झोपायला होते ना रात्री. लय वेळ तिथं गप्पा मारल्या. 2 वाजूस तर जागलो आणि तिथं लय मला उशीर झाला झोपायला उशीर झाला. तर सकाळी पोरगं बी माझ्याबरोबरच होतं ना. ह्या आपल्या मोठ्या मुलाचा मुलगा बी माझ्यापाशी होता ना. तर मग ते बी गप्पा मारत बसला. त्याला सकाळी उठून असं ते ह्याला जातंय ना, ते असं नाही का पळायचं असतं या सकाळी उठून, त्याच्यासाठी जात होते. काय काय म्हणतात त्याला मला याय नाही बोलता. आणि पोरगं बी नाही ना सांगायला, मध्ये मध्ये बोलायला ते पण नाही आहे. तर ते सकाळी 6ला उठून गेला. 6ला उठून गेला. मला म्हणला मोठी मम्मी चाललो या, मला उशीर झालाय. म्हणलं जा बाबा. आणि मी झोपले तर पार आताच उठून इकडं आले. ह्या पोरला म्हणते कुठे येतं माई? तर ते म्हणतं शाळेला गेला. तिथं तर 1:30 वाजलाय आणि तू एवढा उशीर आली. म्हणलं हां मला झोपच लागली नाही का. तर बरं म्हणलं जाऊ दे. हाय बनवलेलं आमच्या सुनबाईनं परोठे बनवलेत. अजून ते काय लय बरंच बनवलंय तिने काय काय. पण आता त्याला डाळ भात लागतो ना, आपल्या प्रिन्सला डाळ भात लागतंय. म्हणून म्हणलं जाऊ दे आता डाळ भातच बनवते. तर बघा ना, मग डाळ भाताला आहे थोडीशी डाळ आहे. आणि हे का भात केलेला आहे वाटतं तिनेच केला आहे, मी नाही केला. आपल्या सुनबाईनेच केला आहे. आणि चपात्या आहेत, परोठे आहेत, म्हणून भात थोडा केला आहे तिने. तर म्हणलं आता ते भात ते परतून पण खातोय ते काय ते मसाले टाकून. पण मी म्हणलं जाऊ दे, डाळ केलं तर आपले बी पोरं मोठे खातात ना. म्हणून मी म्हणलं आपले डाळच करा. म्हणून डाळीचं सामान आहे बघा घेऊन बसले या. हो का आता म्हणलं हे तंबाटे हे बघा ना, 10 रुपयाचे 5 तंबाटे आलेत. 20 रुपयाची 2 ही आली या काकडी आली या. आता बघा ते ॲपल नाही का, 100 रुपयाचे 3 ॲपल आहेत ते. आणि ते शुगरचं फळ आहे ना, ते 60 रुपयाचं आणलं होतं. आणि ते काजू आहेत ना, मुलीनंच आणलेले आपल्या रात्री. ते डाळ, मुगाची डाळ, शेंगदाणे तिनेच आणलेले. हो का हे लेकरांसाठी खातात ना चपातीला लावण्या बघा. आता हे काय म्हणतात मला नाव याय नाही या, म्हणजे मला नाव येतच नाही ना, याय नाही म्हणजे काय. पण असं हातात धरून तर मला दाखवते नाही का. आणि मी पण खाते चपाती, बरं छान लागते अहो हे. मी तर म्हणलं मीच आठ टाकू का काय याची. हां चला ठीक आहे, टाकू आपण नाही का, टाकू. अनपडची काय आड नसती का, आहे का नाही. आणि ह्याव का हे काय आहे, हां ते ह्याच्यासारखंच वाटायचं ना बेसनासारखं. परी ह्याव का हे परोठ्याचा मसाला आहे. छान झाला, मी खाऊन बघितला थोडं. आता खाल्ले मी 2-4 घास. तर म्हणलं जाऊ दे आता करून घेते. ह्याव का ही डाळ थोडीचे डाळ आत्ताचे पुरते आहे. हे बघा बस झाले आताच्या पुरते नाही का. आणि बाकीचं चहा बनवते म्हणलं माझ्यासाठी. आणि डाळीला पाणी ठेवलं आहे बघा. हे ऑटोमॅटिक आहे ना, मला काहीच कळत नाही, उलटं पालटं होतं आहे ना. ह्या डाळीसाठी पाणी ठेवलं या. आता डाळ धुवून टाकते, त्याच्यामध्ये टमाटर पण टाकते. हे चहाला पाणी ठेवले बघा. चहाला पाणी ठेवले. माझ्या पुरता चहा बनवते. पोराला म्हणलं चहा पिता, म्हणलं नको मला. म्हणलं जाऊ दे आपण आपल्या पुरता करावं. चला मी नाही का टमाटर कापते, बहिणींना टमाटर कापते. हे तर ठेवते ना मोबाईल. आपलं तांड तुटले ना बहिणीनं, आपल्या सुनबाईनं आणलेलं तांड तुटलं. तर म्हणलं आता दुसरं आणते नाही का, म्हणजे मग कसं त्या सोप्यावर ठेवता येते ना. आणि मग तिथून मला असं काय करायचं बिरायचं तुम्हाला दाखवता येते ना. तर म्हणलं आता आले पैसे तर आणा. मला आता तिला नाही सांगणार, तिने मला एक सेपरेट दिलं होतं, तिला नाही मी सांगणार. तरी मी आनंद नंतर माझी मीच आणत बिचारीला
कशाला उगाच ताप देऊ नाही का. तर मी कामवायला लागले आणि तिला कशाला ताप देऊ. ताप नाही का बरोबर नाही घातलेलं. का किचन तिथं आपलं माझं इथं राहणार माझं इथं. मोकळे केस सोडे ना पार इकडं मागपुढं होतेत ना. करावं का नाही जाऊ ते बी मला प्रश्न पडाय. जाऊ द्या थोडीशी करते थोडी करते. ते प्यायला आवडते ना पोरांना. धुवून घेते जरा 2 पाण्याने. दोन पाण्याने धुतलं. अजून आलं नाही बघा प्रिन्स. असंच करायला लागलाय. म्हणजे बसवते ना त्याची मिस त्याला बसवते तिथं. हो का ह्या पाण्यात टाकते डाळ. तिथं बसवतात ना त्याला प्रिन्सला. ते होमवर्क होत नाहीये तिकडून. होय रे व्हिडिओ काढायले तिकडून. हो आला का हा प्रिन्स. नहायचंय का तुला पाणी लावू का. माझ्या हाताने भांडेच लय आपडतात बघा. काय तोडमोड कशी होती तसं होतंय. आता 2 टमाटे कापते. 2 टमाटे कापते. आता आलाय. मी म्हणलं तुम्हाला आला नाही बघा आता आलाय. आता आला ना तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे बघा. सांगा जरा त्याला कमेंट करून समजून सांगा. लवकर यायचं लवकर जायचं. रात्री ते दाखवलेलं तुम्हाला. रात्री बोलत होता वरच्या घरामध्ये त्या मुलाच्या. आता ते मी हे बघते ना ते टाकलंच नाही अजून. ते इडवच नाही टाकला. इडव नाही टाकला तर आता टाकणार आहे मी ते इडव. आता मला संध्याकाळी सांगा आणि नक्कीच सांगा. तेच टाकते इडव. ते इडव टाकला नाही ना मी. दुसरा टाकला. तेच टाकायचा होता रात्री काढायला नाही का. कसा बोलत होता मला. कसा चिडवून देत होता. एवढे लाईक यायला पाहिजे तुला. हे इडव फेमस व्हायला पाहिजे तुझा. मग तुला मानू. कसा बोलत होता रात्री. लेकर जाऊ द्या हे का नाही. लेकर काय बोलतात ना. आता काय का आपण केलं. आता आपण कामाला जातो काय आपल्याला काय लगेच दुसऱ्या दिवशीच मालक आपल्याला पगार काढून देतो का. नाही देत ना. मग तसंच आहे ना आपल्या उठपचं बी तसंच आहे ना. थोडं तरी इंतजाम करावा लागणार का नाही बरं. काय तूप खाल्लं तर काय लगे रूप येत असतं का. पाणीच नाही नळाला. पाणी गेलं नळाचं. मग आंघोळीला पाणी आहे का बाबा. सकाळी का म्हणून पाणी घालवले. तुम्हाला हे इडव तुझा फेमसच व्हायला पाहिजे. तर म्हणलं काय तूप खाल्लं तर रूप येत नसतं या. त्याला बी म्हणलं इंतजार करावंच लागतंय. आता मला थोडं माहिती आहे मोटरचं. बघ रे मोटर चालू करायचं. अरे थोडं तरी कर ना ते बाथरूमचा. हा ड्रामातलं घे बाबा मग. आता मला नाही काय माहिती मोटरचं. तर म्हणलं तूप खाल्लं तर काय रूप येतं का म्हणलं. म्हणून नाही म्हणलं नाही का. थांब बाबा जरा कर इंतजार. होईन काहीतरी. आणि माझं स्वप्न तर पूर्णच होणार आहे. असं थोडं माझं स्वप्न पूर्ण नाही होणार. होईनच ना काही ना काय नाही का. ते करायला लागले तर माझं वायपड थोडं जाणार आहे. मी तर चांगलंच करते ना. हे का नाही. मी तर चांगलंच करते ना. माझं काम चांगलंच असते. माझं काम नाही का ओरिजिनल असते. आपलं डुप्लिकेट कायच नाहीये. आता याच्यामध्ये आहे का कुणी बोललंय का चाललंय का काय. आता पोरगा आलं म्हणून तेवढं एक शब्द बोललं.
बोलले का कोणी? आता तुम्हाला वाटतं ना सगळे काय येत नाहीत पुढं, सगळे काय येत नाहीत पुढं. तुम्ही म्हणतात ना सगळ्यांना पुढं आणा, कशाला हे करताय, आपलेच आहेत सगळे, आम्ही तुमचे नाहीत का, तुम्ही म्हणतात ना. हो, तुम्ही आपलेच आहेत. मी तर तुम्हाला आपलंच मानते ना. मी ती भात करायचा होता हो मला प्रिय, तिने केलेलं आहे ना सगळंच, सगळंच आहे तिने केलेलं, म्हणून नाही आता काहीच नाही करणार. हाय तिने केलेलं मग काय आहो. एक तर ही आमची सुनबाई काय करते या, ते आजचं उद्या खातच नाही ती, काय माहिती. आणि आमची दुसरी सुनबाई आहे ना, ते आजचं उद्या नाही का खाते बिचारी. आणि हिचं कसं आहे, नाही नाही नको 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 असं करते या. चला बहिणींनो, आता मग नाही का किती मिनिटाचं झालंय त्याला दाखवते, मी नंतर दाखवते. मिरची कापायला लागल्या ना, 2 मिरच्या टाकते, काही एवढं नाही ना, डाळ थोडीच टाकली या. उगा आपलं असंच नाही का, दुसऱ्या आहेत भाज्या भरपूर, पण असंच. हिरव्या मिरचीची चांगली होती डाळ, असं प्यायला पण छान लागते. पण त्याच्यामध्ये आमसूल पाहिजे, त्याच्यामध्ये हिंग पाहिजे. मग बघा तुम्ही, डाळ लय भारी होती या. हो का, मिरची टाकते ना, हे बघा या कुकर मध्ये समोरून दाखवते. हे बघा, पाणी नाही ना, लय अडचणीत जीव पडते बघा. मग हे आपलं प्यायचं पाणी वापरायचं, मग संध्याकाळी पाणी कमी पडतंय. पोरगी असते संध्याकाळी स्वयंपाक करायला, तिला वाटतंय पाणी सगळं गेलं मी यायच्या टायमाला, तर मी तरी काय करणार बरं सांगा बहिणींनो, मी तरी काय करणार. चला आता माझा चहा झालाय बहिणींनो, चहा प्यायला या. मी तुम्हाला तर जेवायला नाही बोलवत, चहा प्यायला नाही बोलवत तुम्हाला मी, नाही का. अहो काय मी विसरूनच जाते बघा असं. आणि बघा म्हणायला पाहिजे ना, कमेंट करा, सपोर्ट करा, काय लाईक करा, लाईक कर जा, इसर जा जाऊ नका. माझा व्हिडिओ सगळा बघ जा, माझे व्हिडिओ सगळे चांगले असते तर माझ्यासाठी. हे बघा तुम्ही माझ्या सख्या बहिणीसारखंच आहेत. मी असं नाही म्हणत की परक्या बहिणी आहेत, मी तुम्हाला माझं सक्कच समजते. बघा आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला काय बोलणार. शेअर करा, सपोर्ट करा, लाईक करा. हात जोडून विनंती. मतदानवाले कसे येतात बहिणींनो, आपल्यालाच वोट द्यायचं. मग तसं मी तुम्हाला मागते, मलाच वोट द्या, मला बी द्या, सगळ्या माता बहिणींना द्या माझ्या. असं नाही म्हणत की मलाच द्या, सगळ्यांना द्या. मी कशी सगळ्यांना वोट देते, सगळ्यांना सपोर्ट करते, तसं तुम्ही मला करा. मी लई दिवसांनी 3 वर्षापासून 3.5 वर्ष म्हणजे लॉकडाऊन पासून मी इडं बघते, सगळ्यांना मी लाईक करते. मी सगळे इडव एक दिवशी 5-5, 6-6 एकाच माऊलीचे इडव बघितलेले आहेत मी, एकाच माऊलीचे. म्हणजे आज हिचे पूर्ण इडव बघायचे हप्त्याचे, उद्या तिचे पूर्ण इडव बघायचे हप्त्याचे, संध्याकाळून एकीचे, दुपारून एकीचे. माझा ते तुमचे इडव बघून बघून मला आहे बघा दिवस माझा जायचा. मला असं काम पण नाही सुधारायचं. आणि ते तिकडचं घर आमचं लय मोठं घर होतं, लय मोठं. असले भारी इडव झाले असते ना, आता काय सांगावं बहिणींना, लय भारी इडव झाले असते तिकडं. लय मोठं घर होतं बहिणींनो. आम्हाला एक जे आम्ही जिंदगीत कधी विसरणार नाही त्या घराला. माझी एवढी मोठी फॅमिली होती ना, सगळी फॅमिली माझी त्या घरात राहत होती. म्हणजे आणि त्या घरातले आम्ही खुश पण लय होतो, त्या घरामध्ये खुश पण लय होतो. आणि तिथलं घर सोडलं ना, तेव्हापासून आमच्या पाठीमागं वनवासच लागलाय. क्षमा करा मला, तुम्ही सांगते आता. मी तरी दुःख कोणाला सांगू, आया बहिणीकडे तर मी जात नाही, आया बहिणीकड भावाबंधाकड तर मी जात नाही. मग आता सांगते, आता तुम्हाला सांगते. पहिलं देवाला सांगत होते, आता तुम्हाला सांगते. आणि काय भावाबंधाला सांगू, जिंदगीमध्ये मी माझ्या भावाबंधाला कधी सांगितलं नाही. तर भावाबंधाला कशाला सांगून त्यांना कशाला त्रास देऊ. मी कधी दुसऱ्यांना त्रास देतच नाहीये.
मी स्वतः माझ्या जीवाला त्रास घेईन, पण मी दुसऱ्यांना कधीच त्रास देणार नाही. मला ही बात पसंतच नाहीये. काय बी असलं आपल्या मनामध्ये, काय बी असू द्या, काही बी असू द्या, काही बी असू द्या, सगळं माझ्या ह्या मनामध्ये, की मी वर तोंड करून त्यांना कधीच उलटा सवाल करत नाही. माझ्याच तोंडामध्ये मी मारून घेईन, पण त्यांना कधी अशी नाही करणार मी, आणि केलंच नाही मी.